नमस्कार, मी स्मिता टोळे, स्मिताज डेलिकेसीज मध्ये आपलं स्वागत आहे। लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि सगळ्यांकडे प्रसादाची तयारी चालू आहे, म्हणजे मोदकांची तयारी चालू आहे। तर आज आपण बनवणार आहे खव्याचे मोदक। मोदकाच्या कव्हरसाठी इथे मी घेतला आहे 2 वाटी मैदा। त्याच्यामध्ये चवीला टाकणार आहे मीठ, अर्धा टीस्पून मीठ। पहिले हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता टाकायचं आहे 4 टेबलस्पून साजूक तूप पातळ। आता हे सगळं तूप मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय। मैदा, मीठ आणि मोहन हे सगळं छान मिक्स झालं आहे। साधारण अशी मूठ व्हायला जाते। आता हे आपण पाण्याने हा मैदा आपण भिजवून घेणार आहे। आपण पोळीची जी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे भिजवायचंय। आता आपण हा एक 15-20 मिनिटं झाकून ठेवणार आहे। कोणत्याही गोड सारणाच्या मोदकांसाठी तुम्ही ही पारी किंवा हे कव्हरिंग वापरू शकता। मोदकांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सारणांसाठी तुम्ही माझे इतर व्हिडिओज बघू शकता। आता आपण खव्याचं सारण करून घेऊया। गॅस लावला, 1.5 वाटी खवा घेतलाय। हा खवा आता छान लाल आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हळूहळू तूप सुटायला लागलाय खव्याला आणि अजून आपल्याला हा खवा मंद गॅसवर बदामी असा भाजून घ्यायचा आहे। थोडासा पातळ होईल आणि मग आपण हा ताटामध्ये काढून घेऊ। छान भाजून झालाय खवा। तर गॅस बंद करते आणि आता हा आपण थंड करायला ठेवणार आहे। आता याच पॅन मध्ये आपल्याला अर्धा वाटी बारीक रवा छान भाजून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी इथे मी टाकणार आहे 1 टेबलस्पून तूप। आता समजा तूप जर कमी वाटलं आपल्याला तर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये अजून एक 1.5 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये तूप घालू शकतो। आणि आता पुन्हा स्लो गॅसवर आपल्याला हे लाल असा रवा खमंग भाजायचा आहे। छान खमंग लाल भाजून झालाय रवा। आता गॅस बंद करते। भाजलेला रवा, भाजलेला खवा हे मिक्स करून थंड करायचं आहे। मिक्स करून घेऊया। छान थंड झालेलं आहे हे सारण। त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहे पिठी साखर। 1 वाटी पिठी साखर आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे। ह्याच्यामध्ये आता टाकूया आपण वेलदोडा पावडर। थोडंसं वेलदोडा पावडर मी करून घेतली। ताजी वेलदोडा पावडरने स्वाद खूप सुंदर आहे। आणि तसंच त्याच्यामध्ये टाकू आपण केशराची पावडर थोडी। पुन्हा छान मिक्स करूया। आता आपण मोदक करूया आणि मोदक तळल्यावर आपण त्याला थोडं केशर लावणार आहे। तर त्याच्यासाठी मी ही जी केशरची पावडर आहे ती थोडीशी दुधात टाकते आणि छान मिक्स करूया। तर ही केशर आपण तळून झाले आपले मोदक की त्याला आपण लावणार आहे। तांदूळाची पिठी घेतली आहे थोडी, थोडंसं पाणी घेतलं। आता आपण मोदक बांधायला सुरुवात करूया। पोळीची जी ही साईड आहे ही पातळ करायची, मध्ये थोडंसं जाड राहिलं तर चालेल। लाटून झालाय तर थोडंसं पाणी लावायचं साईडला आणि सारण लावायचं, सारण ठेवायचं। ह्याच्यामध्ये सारण भरायचं। पहिल्यांदा हे 2 असे जॉईन करायचे। त्याच्यानंतर हे साईडचं पण, पुन्हा हे असं साईडचं पण, तसंच या साईडला पुन्हा 2 प्लेट्स अशा करायच्या। अगदी सोपी पद्धत आहे ही। आणि आपला मोदक असा छान बांधायचा।
आपले मोदक सगळे बांधून झाले आहे। आता मी एक करंजी करणार आहे। आपण जेव्हा गणपतीचा प्रसाद करतो, नैवेद्य करतो, तेव्हा त्या मोदकांबरोबर एक करंजी करायची पद्धत असते आणि म्हणून मी ती करते। आता आपण तळायला सुरुवात करूया। छान मंद आचेवर आपल्याला मोदक तळून घ्यायचे 1-2 मिनिटांनी। मग आपल्याला हा वरचा भाग थोडासा ब्राऊन झाला किंवा असा कडक झाला, त्याच्यानंतर आपल्याला मोदक हे उलटायचे। आता हे छान गुलाबीचे छान तळून झाले, आपण आता काढून घेऊया। गणपतीच्या नैवेद्यासाठी 21 मोदक आणि 1 करंजी आपली तयार झाली आहे आणि त्या मोदकांना मी केशर आणि दुधाचा टिळा लावलाय। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्मिताज डेलिकसीज या माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।